ज्ञानोबारायचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला आळंदीला जावं लागतं, तुकोबारायचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला देहूला जावं लागतं, नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पैठणला जावं लागतं. पण या विश्वाच्या पाठीवर एकमेव संत असे आहे जे स्वतःहून आपल्या गावात येतात, आपल्या शेतात येऊन आपल्याला दर्शन देतात, आणि त्या संतांचं नाव आहे संत सद्गुरू बाळूमामा दादा. संतांचा उपकार, संतांचा उपकार वर्णावया नाही पार. अपना सारखे करती, सुरुवातीसारखं अपना सारखे करती याती कुळ नाही चित्ती. दया अंतरात वसे, दया अंतरात वसे दुजा भाव तेथे नसे. अपना सारखे करती याती कुळ नाही चित्ती. उदारपणे उदार, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. अपना सारखे करती याती कुळ नाही चित्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आइए बाळूमामा विराजिए, 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 आइए
तेची वंदू चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल संतांचा उपकार वर्णावया नाही पार अपना सारखे करती याती कुळ नाही चित्ती। अच्छा पवित्र कीर्तनासाठी घेतलेले अभंग निवडलेले अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतला आहे, निवडला आहे। या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज थोडा बॉक्सला आवाज द्या ना इथं प्रॉपर नॉर्मल संत जीवनाच्या उपकाराची कृतज्ञता प्रकट करतात। ऐका प्रामुख्याने 2 जणांचे फार मोठे उपकार आपल्यावर आहे। ऐका बरं, पहिले उपकार आपल्यावर आहेत देवाचे आणि दुसरे उपकार आपल्यावर आहेत संतांचे। ऐका देवाचे काय उपकार आहे ऐका, भगवंताने आपल्याला हा अनमोल किमतीचा नरदेह दिला। ऐका बरं, लाख मोल किमतीचे अवयव दिले, पण त्याबद्दल मोबदला म्हणून 1 रुपया सुद्धा भगवंताने आपल्याकडून घेतला नाही बरं का। दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, गोरे मुख बोलाया वचन, गोरे मुख बोलाया वचन, तू जोडलसी नारायण, तू जोडलसी नारायण, नाचे जीवन देवाचे काय आपल्यावर उपकार आहे ऐका बरं। एका 80 वर्षाच्या आजोबांना हार्टचं ऑपरेशन करण्यासाठी हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं। ऐका डॉक्टरने चेक केलं, सांगितलं फार क्रिटिकल कंडिशन आहे बरं, अगदी 2 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल। मुलं म्हणले डॉक्टर साहेब 2 दिवस कशाला, आजच ऑपरेशन करा। बाबानं फार कष्ट जीवनामध्ये केल्या तू। ऑपरेशन चालू झालं ऐका, 2 तास ऑपरेशन चाललं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि डॉक्टरनी 8 लाख रुपये बिल बाबाच्या हातावर ठेवलं। ऐका बरं, ते बिल बाबानं पाहिलं आणि अक्षरशः बाबा रडू लागले। डॉक्टर साहेब म्हटले बाबा का रडता तुम्ही, 8 लाख रुपये बिल जास्त झाले का, पाहिजे तर 1-2 लाख रुपये तुम्ही कमी द्या, 6 लाख रुपये द्या, तुम्ही रडू नका, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात। बाबा म्हणले डॉक्टर साहेब खरं सांगू, तुम्ही 8 लाख रुपये बिल केलं म्हणून रडत नाही, तुम्ही 10 लाख रुपये जरी बिल केलं असतं ना
ते देणं मला भाग येऊ, माझा प्राण वाचवलाय, माझा जीव वाचवलाय, पण मला रडू यासाठी येते. फक्त 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं, त्याचं तुम्ही 8 लाख रुपये बिल केलं. 80 वर्ष झाले हो, तो भगवान परमात्मा माझं हृदय सांभाळतोय. अजून 1 रुपया बिल सुद्धा देवानं मला पाठवलं. काय उपकार देवाचे. कधीतरी तुम्ही कल्पना करा, जर देवाने सगळ्यांचे चेहरे असे सारखे बनवले असते आप्पा, किती अवघड झालं असतं. कल्पना करा मनातली मनात तुम्ही बसले. माणसंच ओळखली नसते ना काका. आपल्या नाकाला पाट्या लावल्या असत्या, MH12 प्रवीण महाराज निमोने, आणि मरेपर्यंत पाट्या नाकाला ठेवा लागल्या असत्या. पण काय देवाचे उपकार आहे ऐका. बसलेल्यापैकी एकाही माणसाचा चेहरा सारखा नाही. ऐका, बसलेल्यापैकी एकाही माणसाचा आवाज, व्हॉइस क्वालिटी सारखी नाही. बसलेल्यापैकी एकाही माणसाचे नाक कान डोळे सारखे नाही. काय मॅन्युफॅक्चरिंग, काय निर्मिती देवाची. आणि मी तर असं म्हणेल ऐका, आपल्या सगळ्यावर नागेश्वर भगवंताचे आणि बाळूमामाचे फार मोठे उपकार आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो ऐका. कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवानं लाखो माणसं मेली बरं का. कित्येक जणांचे परिवार उद्ध्वस्त झाले. लाखो माणसं मरून सुद्धा तुमचा आणि माझा नंबर हा जिवंत राहणाऱ्यामध्ये लागला ना, हे बाळूमामाचे फार मोठे उपकार आपल्यावर आहेत दादा, फार मोठे. शेवटी देवाशिवाय तुम्हाला या जगातून सोडवणारा कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, 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 तुका म्हणे तुला समर्पक प्रमाण. तुका म्हणे तुळा सोडविना कोणी. आणि एका चक्रपाणी ज्यावेळेस हा काळ तुम्हाला नेण्यासाठी येईल ऐका, माय सोडवणार नाही, बाप सोडवणार नाही, राजा सोडवणार नाही, प्रजा सोडवणार नाही, तो भगवान परमात्माच तुम्हाला त्यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फार मोठे उपकार देवाचे आपल्यावर आहे. विठ्ठल दुसरे आपल्यावर उपकार आहे संताचे. ऐका बरं, संतांचे काय उपकार आपल्यावर आहे. जे का रंजले गांझले त्यासी मने जो आपुले, तोची साधूळ खावा देव तेथेची जावा. संतांचे काय उपकार आहे ऐका. नदीमध्ये एक विंचू वाहत चालला होता ऐका. अगदी काही क्षणामध्ये आता तो मरणार आहे. मामांना दया आली बरं का ऐका, आणि मामांनी त्या विंचवाला आपल्या हातामध्ये घेतलं
आता विंचवाचा स्वभाव आहे काय हो बुलबुल्या कर ना. काय नांगी मारणं ऐका ऐका त्या विंचवानी नांगी मारली मामाला त्रास होऊ लागला वेदना होऊ लागल्या हातातला विंचू पाण्यामध्ये पडला पुन्हा मामाने त्या विंचवाला आपल्या ओंजळीमध्ये घेतला ऐका पुन्हा त्यांनी नांगी मारली आता तर प्रचंड त्रास होऊ लागला वेदना होऊ लागल्या सहन व्हायना पुन्हा हातातला विंचू खाली पडला ऐका पुन्हा मामाने त्याला आपल्या ओंजळीमध्ये घेतलं. हे सगळं दृश्य नदीच्या काठावर एक माणूस पाहत होता त्याने आवाज दिला ओ मामा काय करताय तुम्ही तो विंचू तुम्हाला नांगी मारतोय तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला वेदना होतात मरू द्या ना त्याला. मामाने इतकं गोड उत्तर दिले नाही उत्तर ऐकण्यासारखे बरं. मामा म्हणले भल्या माणसा मला सांग ते विंचवाचं वजन किती किती असतो किती किलोचा किती बरोबर 10-20 ग्रॅम धरा मी तरी काय धरून मोजला काय तर मामा त्याला म्हटले अरे 20 ग्रॅम असणारा विंचू त्याचा वाईट स्वभाव सोडत नाही माझं तर 70 किलो वजन मी माझा चांगला स्वभाव का सोडू नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे पण त्याला संकटातून वाचवणं हा माझा स्वभाव आहे. ऐका ज्यांनी त्रास दिला ज्यांनी अपकार केले ना त्यांच्यावर सुद्धा संतांनी उपकारच केले. संतांनी या जगावर अद्भुत अवलौकिक असे उपकार केलेले आहे जे शब्दामध्ये सांगता येत नाही त्याचं वर्णन होत नाही. नाथ महाराज त्याचं वर्णन आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल थोडा माझा फक्त आवाज वाढवा ना आवाज लय जवळ जाऊन बोलावं लागतं थोडं लांबून बोललं तर आवाज आला पाहिजे. हॅलो 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 आज आपल्या निमोनिया नगरीमध्ये संत सद्गुरू बाळू मामा यांची बग्गा नंबर 16 ही पालखी आपल्या निमोनिया गावामध्ये अण्णांच्या या शेतामध्ये विसावलेली आहे. खरं तर या जगामध्ये अनेक संत आहे लक्ष देऊन ऐका बरं पण त्या संतांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या दारात जावं लागतं बरं. ज्ञानोबारायचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला आळंदीला जावं लागतं. तुकोबारायचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला देहूला जावं लागतं. नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पैठणला जावं लागतं. पण या विश्वाच्या पाठीवर एकमेव संत असे आहे जे स्वतःहून आपल्या गावात येतात आपल्या शेतात येऊन आपल्याला दर्शन देतात आणि त्या संतांचं नाव आहे संत सद्गुरू बाळू मामा दादा. बाळू मामाच्या जवळपास 19 पालख्या आहे बरं का गुरुजी आणि त्या 19 पालख्यामध्ये जवळपास 50 ते 55 हजार बकरी आहे बरं का. रोज सगळ्या पालख्यामध्ये सकाळ संध्याकाळ आरती रोज सकाळ संध्याकाळ अन्नदान आहे बरं का. असे संत असं अन्नदान आणि असंही कोणाला निमंत्रण न देता जमलेला हा प्रचंड समाज भाविक या विश्वाच्या पाठीवर कुठं नाही दादा. हे फक्त सद्गुरू बाळू मामाच्या तळावर आहे बरं का. हे कुठंच नाही पाहायला तुम्हाला भेटणार. खरंच आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे मामा आपल्या गावामध्ये आलं. आज मला असं वाटतं आज खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं झालं बरं का. काय म्हणतोय आ लागली चाहूल ग उमटल पाऊल मामा तुम्ही येन केलं हो हो मामा तुम्ही येन केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं हो
आपल्या सगळ्यांचं काहीतरी पुण्य असल्यामुळेच या ठिकाणी येण्याचा योग आला बरं का. पुण्य असल्याशिवाय आणि मामाने बोलवल्याशिवाय कुणीच्या तळावर येऊ शकत नाही बरं का. सपने हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं. ऐका बरं का. मामा के दरबार में हर कोई आना चाहता है लेकिन आते वही है जिसे संत सद्गुरु बाळू मामा बुलाते हैं. मामानी बोलवल्याशिवाय इथं येऊ शकत नाही. आणि ऐका, 3 दिवस जवळपास आपल्याला मेंढी माऊलीचं दर्शन होणार आहे. आणि मेंढी माऊली म्हणजे साक्षात मामाच आहे बरं का. मेंढी माऊलीचं दर्शन म्हणजे साक्षात मामाचंच दर्शन आहे. कारण ही जी बकरी तुम्हाला दिसते ना, ऐका बरं का, ही काय कोणाच्या घरून कोणाच्या वाड्यावरून आणलेली नाही. मी काय म्हणतोय ऐका, ही साक्षात लक्ष्मी आहे, साक्षात जगन्नाथाची बकरी आहे बरं. या जगाच्या कल्याणासाठी, या जगाच्या उद्धारासाठी स्वतः जगन्नाथाने या बकरीची वारुळातून निर्मिती केलेली आहे दादांनो. म्हणून ही जगन्नाथाची बकरी आहे आणि ही बकरी स्वतः मामाळी सांभाळलेली आहे बरं का. म्हणून स्वतः मामा सांगतात ऐका, जो कोणी माझ्या या मेंढी माऊलीची सेवा करेल त्यांना सांभाळील, ऐका बरं का, त्यांना चारा देईल, त्यांना आपल्या शेतामध्ये बसण्यासाठी जागा देईल, जो माझ्या तळावर अन्नदान करेल, अन्नदानासाठी मदत करेल, माझ्या दरबारामध्ये कुठलीही सेवा जर माणसानं केली त्या माणसाचं कल्याणच होणार. त्या माणसाला मी पगार दिल्याशिवाय राहणार नाही बरं का. मामाचं वाक्य आहे, जो माझी सेवा करेल मी त्याला कोणत्या प्रकारे त्या सेवेचा मेवा त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मामाच्या दरबारामध्ये सेवेला अतिशय किंमत आहे बरं का. मी काय म्हणतोय, थोडं महत्वाचं वाक्य सांगतो ऐका. म्हणून मामाच्या दरबारामध्ये येताना, मामाच्या दरबारामध्ये तुमच्या पैशाला किंमत नाही, तुमच्या संपत्तीला किंमत नाही, तुमच्या पदाला किंमत नाही, तर मामाच्या दरबारामध्ये फक्त आणि फक्त सेवेला किंमत आहे दादा. ऐका ऐका मी काय म्हणतोय. म्हणून मामाच्या दरबारामध्ये येताना ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या चपला सोडला ना, ऐका बरं का, त्याच ठिकाणी तुम्ही तुमच्या श्रीमंती आणि तुमच्या फुगिरीचा जाळ करून मामाच्या दरबारामध्ये जर आला तर मामा तुम्हाला पावतील दादा. तसे पाहूच शकत नाही दादा. म्हणून आणि या मामाच्या दरबारामध्ये कोणताही भेदभाव नाही बरं का. मी काय म्हणतोय ऐका, कितीही गरीब माणूस असू द्या, कितीही श्रीमंत माणूस असू द्या, दोघही जण एकाच पंक्तीला जेवायला असतात बरं का. ह्या विश्वाच्या पाठीवर हे असे दृश्य तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही. म्हणून मामाच्या दरबारामध्ये फक्त आणि फक्त सेवेला किंमत आहे. विठ्ठला आता कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी तळावर आरती होती आणि आरती झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर पंगत कोणाची बसते हो? कोणाची? अजिबात नाही, बैलांची नाही बसत. ऐका ऐका ऐका, सगळ्यात अगोदर पंगत हे मेंढके मामाची असते बरं का. सगळ्यात अगोदर जे बकरी सांभाळतात ना त्यांची सगळ्यात अगोदर पंगत आहे. खऱ्या अर्थानं खरी सेवा त्यांची बरं का. किती ऊन असू द्या, किती पाऊस असू द्या, उन्हामध्ये पावसामध्ये सुद्धा ते बकरी सांभाळतात. आपल्या परिवाराचा त्याग करून ते या ठिकाणी येतात. म्हणून खरी सेवा ही मेंढके मामांची आहे. विठ्ठला विठ्ठला मामाच्या संगतीचा परिणाम सांगतो ऐका. मामाच्या संगतीमध्ये आल्यानंतर माणसं सुधारतात, यात नवल नाही. काय म्हणतो ऐका, मामाच्या संगतीत आल्यानंतर प्राणी सुद्धा सुधारतात. सद्गुरु बाळू मामाच्या कळपामध्ये एक भीमा नावाचा कुत्रा होता. ऐका बरं का. एकादशीच्या दिवशी तो भाकर खात नव्हता, भाकरीला परिशच करत नव्हता, दूध प्यायचं. एकादशीचं व्रत तो करायचा. ऐका, मामा सांगायचे भीमा जा बकऱ्याची वलती हाणून आण. तो भीमा पळत जायचा, वलती हाणून आणायचा. एवढंच नाही, तळावर जर कीर्तन भजन चालू झालं ना मामाच्या, तो भीमा नावाचा कुत्रा अक्षरशः भजनामध्ये कीर्तनामध्ये येऊन बसायचा. पुढचा ऐका, ज्यावेळेस मामानी आदमापूरमध्ये समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर तो भीमा नावाचा कुत्रा त्या ठिकाणी गेला. ऐका, 3 वेळेस त्या समाधीला प्रदक्षिणा त्याने घातली. इतका इवळला, इतका इवळला
आणि एकादशीच्या दिवशी मामाच्या समाधीवर बसून त्यांनी आपला प्राण सोडला बरं का. कधी जर तुम्ही आदमापूरला गेला तर त्या आदमापूर मंदिरामध्ये भीमा नावाच्या कुत्र्याची सुद्धा समाधी आहे. कधी गेला तर तुम्ही पहा, दर्शन घ्या. विठ्ठला विठ्ठल. म्हणून मामाच्या दरबारामध्ये आणि मामाला खोटेपणा, चोरटेपणा, लबाडपणा अजिबात आवडत नाही बरं का. मामा स्वतः सांगतात, ऐका, जो मला हाय म्हणन ना त्याच्यासाठी मी हाय, पण जो मला नाही म्हणन ना त्याच्यासाठी मी कधीच नाही बरं का. मामाचं वाक्य आहे बरं का. मामा सांगतात, ज्या दिवशी महाप्रलयाने ही हिरवी झाडं उभ्याने पेटतील ना त्या दिवशी हा बाळू धनगर नसेल. तोपर्यंत जगाच्या पाठीवर तुम्ही कुडून बी मला आवाज द्या, हाका मारा, हा बाळू धनगर तुमच्या टाचखालीच उभा आहे. मामाचे शब्द आहेत. म्हणून अंतकरणापासून जर तुम्ही मामाला आवाज दिला ना, अंतकरणापासून जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली ना, नक्कीच तुमची इच्छा ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. दादा विठ्ठला अशा या मामाच्या दरबारामध्ये तळावर सेवा करण्यासाठी सुद्धा गुरुजी पुण्यच लागतं, भाग्यच लागतं बरं. आणि सगळ्यात महत्वाचं मामाची कृपा लागते. मामाची कृपा झाल्याशिवाय तुम्ही तळावर येऊ शकत नाही. मामाची कृपा झाल्याशिवाय तुम्ही कीर्तन सेवा सुद्धा करू शकत नाही. नक्कीच काहीतरी पुण्य असल्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. विठ्ठला आज सेवा करण्यासाठी अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायक या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर हे जे गायक मंडळ आहे, अनिकेत दादा असतील, धावडे गुरुजी असतील, विशाल महाराज, हे सगळे उपस्थित आहे. 2-2 महिने अगोदर यांची तारीख घ्यावी लागते, तरी तारीख भेटत नाही बरं. फक्त त्यांना सांगितलं मामाची सेवा आहे, एका सेकंदात सगळे कार्यक्रम कॅन्सल करून मामाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची आहे, ते महाराष्ट्रातील एक नामवंत गायक, संगीत रत्न, संगीत विशारद, युवा कीर्तनकार फराता बाबांचं महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे. काल जवळपास त्यांना मुंबईला कार्यक्रम होता, उद्याही त्यांना 2 कार्यक्रम आहेत. फक्त त्यांना म्हटलं मामाची सेवा आहे, सगळे कार्यक्रम कॅन्सल करून मामाची सेवा करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तपरायण अनिकेतजी महाराज बांगर अगदी आळंदीवरून सेवा करण्यासाठी मामाची या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आपल्या जवळच भांबार्ड गाव आहे आणि त्या गावचे अतिशय गोड व्यक्तिमत्व, गोड महाराज आणि अतिशय मार्मिक चिंतन महाराज करतात बरं का. जवळपास त्यांची बांबार्ड्यामध्ये संस्था आहे, 50 विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेतात. असे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज पवार या ठिकाणी आवर्जून मामाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. आपल्या निमोने गावचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण नाना महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्यांची आहे, ते आपल्या निमोने गावचं भूषण, फार गोड ज्यांचा वाजवण्यासाठी हात आहे, अगदी फार गोड लग्गी चक्रधार वाजवतात, असे आदरणीय हरिभक्तपरायण विशालजी महाराज काळे मामाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सुंदर अशी हार्मोनियमची साथ ज्यांची आहे, ते महाराष्ट्रातील एक नामवंत संगीत विशारद, भजन सम्राट. मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यात असं गाव नाही की ज्या गावामध्ये गुरुजींचं नाव माहीत नाही, गुरुजींचे विद्यार्थी नाही. असे आदरणीय भाऊसाहेबजी महाराज धावडे गुरुजी आवर्जून या ठिकाणी मामांची सेवा करण्या या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर बरं का. आपल्या निमोने गावातील सातपुते भाऊंची सिस्टीम या ठिकाणी आहे, जालिंदर भाऊंची सिस्टीम आहे. त्यांना सांगायची गरज नाही, इको द्या, बास द्या, ट्रबल द्या, अगदी पोषक फार मोठा सेट त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे. आणि मामावर त्यांची एक विशेष श्रद्धा आहे बरं का. कुठं जर मामाच्या तळावर कार्यक्रम असेल तर ते कधीच ठरवित नाही बरं का. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि नक्कीच मामा त्यांना काही कमी पडून देणार नाही. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी शूट करण्यासाठी आमचे अत्यंत जिवलग मित्र आदरणीय आमिर दादा बागवान आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मायबोली कीर्तनाची YouTube चॅनल आहे, नक्कीच घरी गेल्यानंतर सर्वांनी ते सबस्क्राईब करा.
जेणेकरून हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा घरी पाहता येईल. विठ्ठल विठ्ठल. ऐका, बकरांच्या ठिकाणी काय उदी करायचं आहे, कुणीही त्या ठिकाणी जायचं नाही, याची सर्वांनी दक्षता घ्या. विठ्ठल विठ्ठल. खरंच गुरुजी, मला असं वाटत नाही बरं का, आज मी निमोनियामध्ये कीर्तन करतोय तात्या. मला आज असं वाटतंय मी आदमापूरमध्ये बाळूमामाच्या दरबारामध्ये कीर्तन करतोय दादा. इतकं गोड वातावरण आहे आणि इथं आल्यानंतर एक वेगळं चैतन्य जाणवतं बरं का सर. एक वेगळं चैतन्य आहे की मामाची कृपा आहे बरं का. आणि मामांना भजन कीर्तन अतिशय प्रिय आहे बरं का. मामाच्या तळावर नेहमी भजन व्हायचं, नेहमी कीर्तन व्हायचं. मामा पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते, म्हणून इथं आल्यानंतर पहिलं भजन करायचं आणि नंतर भोजन करायचं. आणि महत्वाचं वाक्य सांगतो ऐका, धर्माचं अन्न खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी तुम्हाला भजनच करावं लागतं. तसं पचत नाही ते, ऐका. म्हणून मामाच्या दरबारामध्ये भजनाला अतिशय महत्व आहे. आणि महत्वाचं सांगतो ऐका, याच जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं बरं का. पुढचा तुमचा दुसरा जन्म जर दुसऱ्या युनिट झाला, वृक्षांच्या युनिट झाला, कीटकांच्या युनिट झाला, पक्ष्यांच्या युनिट झाला, इच्छा असली तरी आपल्याला भजन करता येत नाही. आणि काय दाना नाही कोठे, आणि काय दाना नाही कोठे, आणि काय दाना नाही कोठे, आणि काय दाना नाही कोठे. आयाच देई गणे देवाचे भजन, आयाच देई गणे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही कुठे. याच जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं दादा. म्हणून तुकोबरा इतका तळतळीने आपल्याला सांगतात ऐका, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आणि आमचं ऐकलं नाही तर नाही तरी जन्म गेला, तुमचा जन्म वाया गेला. एका ठिकाणी नाथ महाराज सुद्धा फार गोड सांगतात बरं का, आमचं ऐकलं नाही तर काय. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल,